नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कोबीचे कटलेट किंवा कोबीचे पराठे किंवा कोबीचा नाश्ता एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक छोटासा कोबीचा कांदा एकदम बारीक किसून घेतलेला आहे किंवा कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला, एक गाजर बारीक किसून घेतला, 6 ते 7 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतल्या आणि एक छोटीशी ढोबळी मिरची एकदम बारीक कट करून घेतली। तर हे सगळं मी एका बाउलमध्ये टाकून त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार। त्याचबरोबर मी इथे एक पाव चमचा जिरेपूड टाकलेली आहे। त्याचबरोबर पाव चमचा मी हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर मी इथे चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। मी एक छोटा चमचा टाकलेला आहे। थोडीशी धना पावडर टाकलेली आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर टाका, स्किप केली तरी चालेल। तर 2 चमचे आपल्याला मोठे डाळीचं पीठ घ्यायचं आहे। तर ह्या भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला जास्त वरतून एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडत नाही। मीठ टाकल्यामुळे त्यांना ऑलरेडी पाणी सुटतं। तर मी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक छोटा चमचा। तर हे आपल्याला व्यवस्थित असं हाताने कुस्करून घ्यायचं आहे, एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी आता 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। तर खूप थोडं पाणी टाकायचं आहे, आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, कारण जास्त वेळ झाल्यानंतर ह्या भाज्यांना आणखी पाणी सुटतं आणि मग ते जे मिश्रण आहे ते पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण अगोदरच थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला। तर मी हाताने हे व्यवस्थित असं कुस्करून एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आणि गॅसवरती एक पॅन मी तापत ठेवलेला आहे। त्यावरती 2 चमचे मी तेल घालून घेतलं आणि पॅनला व्यवस्थित असं खालून तेल लावून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित असं तेल पसरवल्यामुळे जे कटलेट किंवा ज्या दशम्या आहेत कोबीच्या ह्या व्यवस्थित अशा खालून ब्राऊन रंगावरती तळायला मदत होते किंवा त्या पॅनला लटकत नाही, म्हणून तेल हे व्यवस्थित आपल्याला खाली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने एक एक असा हातावरती गोळा घेऊन आपल्याला पॅनवरती थापून घ्यायचा आहे। तर तुम्ही घेतलेला जो पॅन आहे हा किती छोटा मोठा आहे त्यानुसार तुम्ही त्यावरती कटलेट किंवा ह्या दशम्या थापू शकता। तर यावरती एका वेळेस मी 4 दशम्या ह्या थापून घेतलेल्या आहेत। एकदम सोपा आणि एकदम झटपट असा हा नाश्ता आहे आणि खूप टेस्टी लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा, लहान मुले पण खूप आवडीने खातात। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त मोठी फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर मग खालून जळण्याची शक्यता असते। मीडियम किंवा कमी ठेवा, म्हणजे मग आतल्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजतील आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी कुठल्याही भाज्या ॲड करू शकता। ज्या सिजनेबल भाज्या आहेत त्या इतर म्हणजे वाटाणा, त्याचबरोबर घेवडा वगैरे बारीक चिरून एकदम यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर या पद्धतीने मी असा पॅन फिरवून घेतलेला आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे कडेला तेल गेलेलं आहे ते व्यवस्थित असं पुन्हा त्या दशम्यांखाली जाऊन त्या दशम्या खालून सुटायला मदत होईल। वरतून आपल्याला एक्स्ट्राचं तेल टाकायला गरज पडत नाही। तर आता मी हे व्यवस्थित असे पलटवून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता याला एकदम छान असा गोल्डन ब्राऊन रंग खालच्या बाजूने आलेला आहे। तर साधारणपणे 3 ते 4 मिनिट लागतात एका बाजूनी हे दशमी शेकायला किंवा फ्राय व्हायला। तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत या दशम्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर पूर्ण दशम्या तयार व्हायला जवळजवळ 7 ते 8 मिनिट लागतात दोन्ही बाजूनी फ्राय व्हायला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या डीप फ्राय पण करू शकता, परंतु मी शॅलो फ्राय केलेले आहे। ज्यांना जास्त तेलकट खायचं नाही
किंवा जास्त ऑइली आवडत नाही त्यांनी या पद्धतीने करून खाल्ल्या तरी खूप टेस्टी लागतात. लहान मुलेसुद्धा या दशम्या खूप आवडीने खातात. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी. तर आतल्या भाज्या या व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि मगच पलटवायच्या आहेत, म्हणजे आतल्या भाज्या या कच्च्या राहणार नाहीत. तर आता मी हे पलटवून घेते. तर दोन्ही बाजूनी मी हे व्यवस्थित असं शेकवून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन ब्राऊन रंग यांना आलेला आहे. आता मी हे सर्व करते. तर एका प्लेटमध्ये मी सर्व काढून घेतलेले आहे. एकदम टेस्टी मस्त असे हे आपले कोबीचा नाश्ता रेडी आहे. तुम्ही हा टोमॅटो सॉस सोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत, तुम्हाला नारळाची चटणी वगैरे जे काही आवडत असेल त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. खूपच टेस्टी लागता. तर मस्त असे झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कोबीचा हा नाश्ता किंवा दशम्या, कटलेट तुम्ही काही म्हणा, खूप टेस्टी मस्त असे हे आपले खाण्यासाठी रेडी आहेत. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.